आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील 7। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, मराठा आरक्षणामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला होता। महाराष्ट्रामध्ये जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं आंदोलन उपोषण चालू होतं आणि त्यासोबत त्यांनी त्यासाठी जे त्यांच्याकडनं होतील तेवढे प्रयत्न केले आणि त्यासोबत सरकारने देखील त्यांच्यासाठी GR काढून आम्ही लवकरच मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं। आणि त्यासोबत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सर्व समाजाचे लोक जे आहेत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे होते। त्यासोबत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी देखील सर्वजण प्रयत्न करत होते। परंतु एकीकडे सर्व समाज बांधव त्यांच्यासाठी प्रयत्न करत असताना, सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्याकडे प्रयत्न करत असताना, काही छोट्या बुद्धीचे बालबुद्धीचे लोक जे आहेत बाकीच्या समाजांना टार्गेट करण्याचं काम करत होते। काही जणांकडनं असं बोललं जात होतं की तुम्हाला जे आहे आम्हाला आरक्षण शिक्षणासाठी लागतं, बाकी आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील किंवा तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही असं बोलून जे आहे दुसऱ्या समाजाला ट्रोल करण्याचं किंवा उत्सवण्याचं काम केलं जात होतं। त्यातच आता एक तरुणी येते, ती व्हिडिओ बनवते, आम्हाला आरक्षण जे आहे शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील अशा प्रकारचं तिने वक्तव्य केलं। आणि जेव्हा तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर तिला जे बौद्ध समाज असेल किंवा इतर लोकांकडून उत्तर द्यायला पाहिजे होते किंवा असं अपेक्षित होतं। परंतु मित्रांनो, एक समजदार असा मराठा तरुण येतो आणि तो स्वतः त्या तरुणीला उत्तर देतो आणि त्या ठिकाणी ती उत्तर देत असताना तो जो तरुण आहे तिला अतिशय सुंदर शब्दामध्ये उत्तर देतो आणि तिचे जे काही गैरसमज होते ते संपूर्ण काढण्याचं काम त्या ठिकाणी करतो। तर चला पाहूया तो नेमकं काय म्हणालाय। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आरक्षण आम्हाला फक्त शिक्षणासाठी पाहिजे, नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या 7 पिढ्या जातील 7 पिढ्या। काय हॅशटॅग फक्त शिक्षणासाठीच पाहिजेत असं? अरे आपण नाही करू शकत त्यांची बरोबरी, काय त्यांची कुठं बरोबरी करू राहिली तू? म्हणून तर आपल्याला आज आरक्षण घ्यायची पाळी आली काय। आणि राहिली गोष्ट, हे असे व्हिडिओ बनवून जातीवाद नको फैलू, झिलपिया तोंडाचे काही व्हिडिओ बनवून राहिली की आमची बरोबरी करायला तुम्हाला 7 जन्म घ्याल। 7 जन्म घ्यायचं कारण नाही, याच जन्मात आपण त्यांची बरोबरी नाही करू शकत, म्हणून आज आपल्याला आरक्षण घेण्याची पाळी येत आहे। आणि प्रेमानं आपल्याला आरक्षण ते पण नाही भेटून राहिलं, काय ते पण नाही भेटून राहिलं।